महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातील जनतेला महादुखी केलंय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचार, रस्त्यांमधील भ्रष्टाचार यांसह विविध विभागांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रात महाभ्रष्टाचार झालाय। यामुळे महाराष्ट्रातील जनता हे कधीही विसरणार नाही अशी जोरदार टीका करत महाराष्ट्रातील निवडणूक देशाचं राजकारण बदलवणारी निवडणूक असणार आहे। यामुळे यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश कुमार यादव यांनी धुळ्यात व्यक्त केला। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचं जीवन बदलण्याऐवजी उद्योगपतींचं जीवन सरकार बदलवतंय। अच्छा दिनांचं स्वप्न दाखवत बुरे दिवस आलेत। महागाई वाढली, उद्योगधंदे नेले, कारखानदारी बंद पडली, नोटबंदीमुळे सर्वांनाच त्रास झाला। महाराष्ट्रातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या खात्यावर पैसे टाकले गेले। संविधान बदलवणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनताच बदलवेल असा जोरदार प्रहार समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महायुती सरकारवर केला। भारतीय जनता पार्टी और महायुति गठबंधन ने महाराष्ट्र की जनता को महादुखी किया है और जो स्मारक और प्रतिमा में घपले घोटाले देखे, यहाँ पर जो मैंने सड़कें देखी हैं, महाराष्ट्र में भ्रष्टाचार नहीं महाभ्रष्टाचार चल रहा है। इन सब का जवाब इस बार जनता देने जा रही है और महाराष्ट्र की सरकार, महायुति की सरकार, ये जनता के चुने हुए वोटों से सरकार नहीं बनी है। ये हत्याई हुई सरकार है। दबाव बना के, खोखा दे करके और लोगों को डरा करके सरकार बनी है। लोगों की जांच करके, लोगों को डरा करके, खोखा दे करके ये सरकार इन्होंने बनाई है। महाराष्ट्र की सरकार तो जाएगी जाएगी बीजेपी की, महाराष्ट्र के साथ दिल्ली की सरकार भी नहीं बचेगी। दिल्ली की सरकार भी जाने का काम होगा, क्योंकि दिल्ली की भी सरकार पूरे सहयोग और समर्थन वाली सरकार नहीं है। इसलिए महाराष्ट्र का ऐतिहासिक चुनाव होने जा रहा है। समाजवादी पार्टी का संगठन है। हमारी पार्टी के प्रदेश के अध्यक्ष अबू आसिम आजमी साहब पहले से विधायक रहेंगे, राज्यसभा मेंबर रहे हैं। हमारी पार्टी का रईस एक विधायक है, 2 विधायक हैं हमारे। और जहां जहां संगठन है, और आज हम इरशाद जागीरदार के कार्यक्रम में शामिल हुए हैं, ये लगातार जनता की सेवा कर रहे हैं, काम कर रहे हैं। हमें उम्मीद है कि हमारी पार्टी ने जो सीटें मांगी हैं, उन सीटों को शामिल होकर के हम लोग चुनाव लड़ेंगे। सर, ये बात है अभी उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री लोकांना घाबरवतात, मात्र येथील जनतेनं बुलडोझर मधून फुलांची उधळण करत चांगला संदेश दिला असं म्हणत नाव न घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अखिलेश यादव यांनी टीका केली। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात समाजवादी पार्टी मजबूत दिसत आहे। यामुळे धुळ्यातील जागेवर उच्च शिक्षित उमेदवार इरशाद जहागीरदार विजयी होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी उत्तर प्रदेशच्या खासदार इकरा हसन, समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रमुख आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, धुळे इंडिया आघाडीचे उमेदवार इरशाद जहागीरदार, माजी नगरसेवक अमीन पटेल, जमील मंसूरी, कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी हजारो मजूर गुजरात राज्यात कामाच्या शोधात आपल्या लहान मुलांना घेऊन स्थलांतर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे। गावात हाताला काम नाही तर पोटाची खळगी कशी भरावी यासाठी जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना राज्याची सीमा ओलांडून परराज्यात स्थलांतर व्हावे लागत आहे। यामुळे गावे भकास होत चालली आहे।
स्थलांतरित मजुरांसोबत लहान लहान मुलंही जात असतात. याचा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी न होता त्यात अधिक भर पडत आहे. तसेच गरोदर महिला यांना देखील लसीकरण व पोषण आहारापासून मुकावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे देखील स्थलांतर होत असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या आहे. खेडेगावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे बघण्यासाठी घरी कुणीच राहत नसल्याने त्यांचे जीवनही अत्यंत हालाखीचे झाले आहे. स्थलांतरामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून या कुटुंबांना वंचित राहावे लागते. नागरिकांना मोफत अन्नधान्य मान्य नसून हाताला काम हवे असल्याचे यावरून दिसून येते. प्रशासन स्थलांतर रोखण्यासाठी हतबल असून जिल्ह्यातून किती कुटुंब व कोण स्थलांतर करीत आहे यावरच प्रशासनाचे लक्ष नाही. तर स्थलांतर रोखणार कसे असा प्रश्न निर्माण होत असल्याने गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्या गावाचे आहेत? बोरत. आता तुम्ही सगळं सामान घेऊन कुठे जात आहेत? गुजरातीला गुजरातला का बरं? काम करायला. आणि गावात काम आहे पण रोज कमी आहे ना. आणि आता गुजरातला काय रोज भेटतो? गुजरातला भेटतो 400, 450, 500 रुपये रोज भेटतो. गावात कामं आहेत? गावात काम आहेत पण रोज कमी आहे, परवडत नाही. आणि आता तर मतदानची घोषणा केलेली गेले पण रोज बी वाढायचे ना. रोज पण वाढवतात नाही. आत्ता ते का 150 रुपये किलो केले आणि आता कामाला जातात या मजुरी. ते कामामध्ये 200 आणि 150 रुपये रोज आहे. ते काय करणार मजूर? आता मतदान, आमदाराचे मतदान आहे, 20 तारखेला मतदान आहे. तर तुम्हाला हे माहिती का? माहिती आहे. तरी जात आहेत तुम्ही? तरी पण जावं लागणार. मग काय करणार? पेट नाही भरत आहे इथे. कुठे जात आहेत तुम्ही? चोराट कशासाठी? पोटणी करतात, जाणार पडन मागून. आणि इथं गावात कामं नाहीत का? काय ना, आता किती महिने तिकडे जाणार आहेत? किती महिने? 2-3 महिना. आणि आता आमदाराचे निवडणूक आहे, मतदान आहे, माहिती का तुम्हाला? हा, माहिती? मग तरी जात आहेत तुम्ही? मग काय करत दादा ताई काम ना तिथला दिन थैरीन काय करत एक. प्रतिनिधी शाबीर काटेक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता खानदेश कुलस्वामींना एकविरा देवी व हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारा दत्त सरकारचे दर्शन घेत सामाजिक समतेचा संदेश दिला आहे. दोन्ही ठिकाणी आशीर्वाद घेत अखिलेश यादव यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इंडिया आघाडीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ धुळ्यात समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी अखिलेश यादव धुळ्यात दाखल होताच आपल्या पदाधिकाऱ्यांसह धुळ्याची ग्रामदेवता एकविरा देवी व दत्त सरकारचं दर्शन घेतलं आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरात जोरदार पावसाला काल संध्याकाळी सुरुवात झाली होती. शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वारा, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांची चांगली धावपळ झाली होती. या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं. हवामान विभागाने महाराष्ट्रभरात 5 दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार धुळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र या परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या पिकाचं नुकसान होणार आहे.
प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. श्री बालाजी रथोत्सवात कोजागिरी पौर्णिमेला निघणाऱ्या रथ मिरवणुकीनंतर श्री व्यंकटेश बालाजींचे भाविकांना जवळून दर्शन व्हावे म्हणून दुसऱ्या दिवशी श्री बालाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता श्रीराम बालाजी मंदिरातून विधिवत पूजा करून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. मठाधिपती मेघश्याम बुवा यांनी बालाजी महाराजांचे विधिवत पूजन केले. वेदशास्त्री राहुल जोशी यांनी मंत्र म्हणत पूजा केली. पालखीसोबत घोडा वहन चंद्रसिंग राजपूत, उमेश चंद्रसिंग राजपूत, देवी वहन रवींद्र माळी, ट्रॅक्टर वहन मोहन रवी महाराज, बालगोपाळ भजनी मंडळ पाठशाळा प्रमुख विश्वासराव भामरे, दीपक देशमुख. यावर्षी पालखीचे खास आकर्षक आमची माती आमची माणसं पेरणी नृत्य पथक मोरेगाव यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ढोलताशा पथक, डब पथकासह पालखी निघाली. पालखी उचलण्याचा मान हिरालाल भोई यांच्यासह समस्त भोई मंडळाला मिळाला होता. मेघश्याम बुवा, रथ पालखी पंच हिम्मतसिंग राऊळ, देवीदास पाटील, चेतन शिंपी, श्रीराम चौधरी, सहकारी उदय वानखेडे, जीवन भामरे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस संदीप बेडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष दीपक देसले, आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक आहिरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वानखेडे, संतोष पाटील, आर.डी. राजपूत, स्वप्नील मोरे, ॲडव्होकेट निलेश देशले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा.